उमरगा येथील आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मेघा देशमुख होत्या। सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवराज औसेकर, मुख्याध्यापक सैपन शेख, ॲड. फरहीन पटेल, डॉक्टर अंकिता ममाळे, सुवर्णा आळंगे, नसरीन शेख, रुपाली भोसले, ज्योती गायकवाड सह आदी महिलांची प्रमुख उपस्थिती होती। सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सानिया मिर्झा विद्यार्थिनींनी केलेल्या या विविध वेशभूषा लक्षवेधी होत्या। ॲड. फरहा पटेल यांनी महिलाविषयी कायद्यांची माहिती दिली। यावेळी डॉक्टर अंकिता ममाळे यांनी महिलांचे आरोग्य संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले। महिलांनी नियमित सकस आहार घेऊन आपले आरोग्यमान उंचवावे, गरजेपेक्षा जास्त उपवास करून अंधश्रद्धांना बळी पडू नये। शिक्षण हे आता सर्वसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे। शिक्षणामुळे आजच्या महिला कला, क्रीडा, संगीत, न्याय, राजकारण, प्रशासन, आरोग्य, संशोधन, उच्च शिक्षण, बँकिंग या विविध क्षेत्रात नावलौकिकास पात्र झाल्या आहेत। महिलांनी आता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे। महिला ही सुसंस्काराची जननी आहे। महिलांनी संस्कारित पिढ्या निर्माण करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची गरज आहे। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी या युक्तीप्रमाणे महिलांनी समाजाच्या सर्वांगीण व सक्षम विकासाकरिता पुढाकार घ्यावा असे आवाहन सुवर्णा आळंगे यांनी केले। प्रास्ताविक मधुमती गायकवाड यांनी केले। सूत्रसंचालन सुवर्णा वाघमारे, सूर्यवंशी यांनी केले। सुवर्णा कांबळे, भालेराव आभार ताहेर मुलाणी यांनी मानले। व्यकंठ कोंगळे, शिवानंद आळंगे, मंगेश क्षीरसागर एकोंडे सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष